महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत मिनी सरस आणि जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी दरम्यान बोरोनाको प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती सीईओ जंगम यांनी दिली. मिनी सरस आणि रुक्मिणी महोत्सवाबाबत माहिती देताना ते म्हणाले, मिनी सरस आणि रुक्मिणी महोत्सव सोलापूर जिल्ह्यातून 65, पुणे विभागातून 10 असे एकूण 75 स्टॉल लावण्यात येणार आहेत. महिला बचत गटाने तयार केलेली उत्पादनं विक्री करणं, शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी यातून मिळते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातल्या नागरिकांना होतो. या प्रदर्शनात मिलेट कुकी, चटण्या, लोकरीच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी आदींचा समावेश आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्ण नाही तर उच्च दर्जाच्या आहेत. ग्रामीण कारागिरांचं कौशल्य आणि कारागिरांचं प्रदर्शन करतात. शिवाय घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थांचे विक्रीचे स्टॉल असतील. हे स्टॉल अभ्यासाना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधीही या ठिकाणी मिळते. या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी बनवलेल्या वस्तू, हस्तकलेच्या वस्तू सुद्धा आहेत. स्वादिष्ट खाद्यपदार्थ याची चव शहरी भागातल्या नागरिकांना मिळणार आहे. कोल्हापुरातला तांबडा पांढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यासारखे पारंपरिक पदार्थही इथं उपलब्ध असतील. ग्रामीण महिलांच्या कलागुणांना आणि कौशल्याला वाव या प्रदर्शनातून मिळतो. त्यामुळं नागरिकांनी जास्तीत जास्त इथल्या उत्पादनांची खरेदी करावी आणि महिलांचा उत्साह वाढवावा, असं आवाहन प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केलंय. यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडिवळी, अनिता माने, अमोल गलंडे उपस्थित होते.